आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या हॉटेलमध्ये होणार आहे तुझं लग्न? मला पण बिलीव्हच नाही होत आहे. एवढं मोठं हॉटेल तिथे जाणं सोडा, बघितलं सुद्धा नव्हतं कधी, नाही का? ही आता माझ्या लक्झरी लॅविश लाईफची स्टार्ट आहे. असं असणार आहे माझं सगळं पुढचं लाईफ. नमस्कार 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 नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. वहिनी खूप गोड दिसतेस. आय होप तुझे बाकी सगळे लग्नापर्यंतचे आउटफिट्स खूपच रॉकिंग असणार आहेत. आई पाया पडते. अंजली असू दे, आता लग्नात सारखं पाया पडायचंच आहे. आणि आमचे आशीर्वाद तुझ्या आणि देवांच्या पाठीशी नेहमी आहेत. अरे राहू दे सुखी राहा, दीर्घायुष्य बघा. आता अंजलीचं आणि आमच्या देवांचं लग्न झालं की तुमचा हा आशीर्वाद फळाला येणारच आहे. बाय द वे, तुमचा प्रवास कसा झाला? हो, तुम्ही गाडी पाठवली होती त्यामुळे अगदी आरामात आलो आम्ही. नमस्कार. नमस्कार. कशा आहात? कशी दिसते? एकदम छान आणि फ्रेश दिसताय. हो तर खुश असणारच. माझ्या मुलाचं लग्न आहे आफ्टर ऑल, आणि आम्ही सगळे ठणठणीत आहोत. बरं, काळजी फक्त तुमच्या तब्येतीची वाटते. हा, लग्नात काही प्रॉब्लेम नाही ना होणार? म्हणजे ताईंना असं म्हणायचं की तुमच्या लेकीचं लग्न आहे, उत्साह तर असणारच ना तुम्हाला, पण तुम्हाला झेपेल नाही सगळं. नाही तर मी काय करते, एखाद्या डॉक्टरांना बोलवून ठेवते, म्हणजे मग काही काळजी नको. नाही नको, म्हणजे आईची तब्येत तशी ठीक आहे आता. अहो आम्ही कालच चेकअप करून आणलं, आणि काही असेल तर मी आहे ना, मी काळजी घेईन. मी देईन, वेळच्या वेळी मेडिसिन्स देईन. ओके, ॲज यू विश. फक्त लग्नात काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. माझ्या मुलाचं लग्न आहे आणि ते एकदम व्यवस्थित पार पडलं पाहिजे. गेट इट? हो हो, नका काळजी करू. बरं, आपण आता आज जाऊया का? या ललिता ताई, या. हाय. हाय, छान दिसतेस तू. थँक्यू सो मच. आपण जाऊया. येस, तू हो पुढे, मी आलोच. ओके, बाय. बाय. खूप हट्टी आहात तुम्ही सगळी. मी तुम्हाला इतकं कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, पण तुम्ही माझं नाहीच ऐकलं. आता माझी मैत्रीण माझ्या लग्नाला नसेल तर माझं मन कसं लागेल? आय विल मिस यू सई. आय विल मिस यू. या या ललिता ताई. मधुकरराव,
तुमची इकडे राहण्याची व्यवस्था केलेली आहे. बरी वाटते ना तुम्हाला ही रूम? नाहीतर आपण दुसरीकडे बघू शकतो. अहो नाही अहो छानच आहे की. नाही अहो खरं तर आज पहिल्यांदाच तुमच्यामुळे या अशा हॉटेलमध्ये राहायची आम्हाला संधी मिळते. त्यात काय एवढं, तुम्ही मस्त एन्जॉय करा. आणि तुम्हाला जर काही लागलं ना तर मला किंवा जानकीला फोन करा, आम्ही लगेच येऊ. तुमचं सामान पाठवून देते मी इथे आणि तुम्ही छान आराम करा. आता एकदा सगळे फंक्शन सुरू झाले ना की मग अजिबात आराम मिळणार नाही. बरं एक विचारायचं राहूनच गेलं, सई नाही आली तुमच्या बरोबर? येते ना? अहो नाही, ते काय झालं ना, आमच्या वंचनची तब्येत बिघडली. अगं बाई, नाही एवढी काळजी करण्यासारखं काही नाही. काय त्यांना येतच असतात अहो अधनमधनं दम्याचे अटॅक्स वगैरे. पण आता सई थांबली आहे, मग त्यांना बरं वाटलं की येतील दोघी जण. येतात ना, मग हरकत नाही. तुम्ही आराम करा, फ्रेश व्हा आणि मग मेहंदीची तयारी सुरू झाली की आम्ही कळवतो. हो येऊ मग आम्ही? हो येतो. चल. ही रूम किती लक्झरियस. बेड बघ ना किती सॉफ्ट आहे आणि किती मोठा बेड आहे. मॉम अगं व्ह्यू बघ कसला कमाल आहे. आपल्या रूम मध्ये सी दिसतोय. कसे दिसतोय. बाहेरचा व्ह्यू नंतर बघीन ग, आधी आतलं तर डोळ्यात असं भरून घेऊ दे मला. किती छान छान दिसतंय सगळं. अगं काय हे पडदे. बाई इकडे काय आहे. अंजली काय झालं. अगं बाप किती मोठं बाथरूम. क्रिकेटची मॅच खेळत असतील की काय बाई. अगं मग ते बाथटब नाही, ते जॅकुझी. अगं त्यातून मस्त असं पाण्याचा फवारा बाई. किती छान. माधुरी दीक्षितच आठवली अशी मस्त पैकी त्या अशा बाथटब मध्ये अशी छान. मेरी खूबसूरती का राज है. मेरी खूबसूरती का राज है. या अगं या नाही बोलत. कम इन. समज बोल. कम इन. हॅलो मॅम. हॅलो. खायची काय ऑर्डर आहे का? हा काय 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 मिळतं तुमच्याकडे? इटालियन, इंडियन, चायनीज सगळं काय मिळेल. हो का? मग मला एक अवोकाडो टोस्ट आणि एक गुआवा ज्यूस बस. काय काय ती नावं घेतलीस ग. अवोकाडो टोस्ट. कसला काढा. अवोकाडो. ए बाई काही आधी खाऊन बघितलं असशील ना तेच मागवणे, तर नेमकं आईन लग्नात पोट बिघडायचं. यार मग असं काय करते तू. बरं अजून काय काय. अजून बरंच काही आहे. तुम्हाला काय हवंय? मला एक फ्राईड राईस, 4 वडे, 4 समोसे आणि हा चायनीज नूडल्स असे झणझणीत मस्त. असे नेहमीच नको झणझणीत. अजून कोळणार आहे का? नाही आम्ही तिघच आहोत. आणि हा कोल्ड्रिंक राहिलं. एक कोल्ड्रिंक पण आहे. हा अहो तुम्ही काय घेणार? मला एक चहा. चहा. उडप्याच्या हॉटेलमध्ये आलोय का आपण? कुठे गेला बाजार. ग्रीन टी. एक चहा. और जल्दी लाना हा, नहीं तो कंप्लेन करेंगे हम. तुझे मॉम इथे ओरडायचं नाही. हा बापरे. पण अंजली लग्नाआधीच इतके थाट आहेत, लग्नानंतर तर काय होईल ग बाई. म्हणजे काय? ही चहावेदारांची किल्ल सूट होणार आता. पैसे में खेलेगी मेरी लड़की. इधर पैसे उधर पैसे उधर. त्या बॅग्स येतात तोपर्यंत ना आपण ते डान्सची प्रॅक्टिस करून घेऊ ना संगीतला. तुला ती एक स्टेपचा आहे. मला असं मस्त नाचायचंय. असं त्यांच्यासमोर मी कमी नाही पडली. कसं सांग मला काय. आणि मग टोनी, अंजलीचं काय करायचं ठरवलंयस तू? काय करायचं म्हटलं? लाईफ खराब करायचं तिची. अरे बाबा तिचं लग्न होतंय आता.
तिची लाईफ खराब नाही, हाय क्लास होणार आहे ना, असं तिला वाटतं. वाटू दे, उसको जितना ऊंचा उड़ना है उड़ने दे. अगर उसको खींच के जमीन पे ना लेके आया ना, मेरा नाम भी टोनी नहीं. अरे पण तेच काय करणार आहेस? एकदम इजी है. उसको बस इस चने के झाड पर चढाना. आणि त्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड प्लान आहे. तुझे सगळे प्लान फ्लॉप झालेत आतापर्यंत. आता साधा सुद्धा नाही, काहीतरी भारी प्लान करावा लागेल. हा शेवटचा चान्स आहे तुझा. यावेळेस अंजली फसली नाही तर तुझा बदला बिदला विसर सगळं. ना ना मैं भूलूंगा उसे और ना ही उसको भूलने दूंगा. अरे होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी कौन? यार तेरा टोनी. नाही धावत अंजली माझ्याकडे आले ना तर नाव नाही माझ्या टोनी. हंस रहा, हंस, दिल खोल के हंस. लेकिन उस अंजलि को खून के आंसू रुला कर ही रहूंगा मैं. असा तूच नशेमध्ये राहशील, तिची झोप कशी उडवशील? नशेमध्ये आहे मी तर डोकं चालू आहे माझा. और फिर देख वो शादी का मंडप छोड़कर कैसे यहां भागी आएगी. हा, हे सॉलिड आहे. पण डिरेक्टर बनून बोलणार कोण तिच्याशी फोनवर? हे बाबा नाही, हा मी काय ऍक्टर नाहीये. फुकटचा पकडला जाईन मी. काहीतरी करायला लावू नकोस मला. जो बोला है वो कर, समझना. ह्या साडीत वाटेन का पण मी रिच ब्राईड? नको नको, हा ना कलर जरा डल वाटतोय. ही नको साडी. हा पण तसाच कलर आहे. हा जरा छान आहे ब्राईट. मला काय माहित देवांश कुठला आउटफिट घालणार आहे, पण त्याच्या आउटफिटला मॅच होईल असं पाहिजे जरा. ब्राईट्स मॅगझिन मध्ये इसी फोटो आला पाहिजे तुझा. अरे यार काय हा परफेक्ट कलर आहे. काय आहे यार, कोण आहे? हॅलो, काय आहे? मी इतका फोन तुमचा उचलत नाही म्हणजे कळत नाही तुम्हाला? मी सुपर बिझी आहे आज, मी सुपर बिझी आहे, कळतंय का? फोन ठेवा, फोन करू नका मला परत. हेलो अंजलि, मैं डायरेक्टर राजकमल बात कर रहा हूँ. वेट वेट वेट, दी डायरेक्टर राजकमल? मतलब वो रूप की रानी और गुंडों का किंग, उस फिल्म के डायरेक्टर? जी सही पहचाना. सर आई कांट बिलीव कि तुम्ही मला कॉल केला है. आपने मुझे फोन किया है. आई कांट बिलीव सर. मुझे भी. अंजलि चोरगे, तुम्ही मराठी आहे ना? हो सर. मला पण थोडी थोडी मराठी येते. अब क्या बात है सर. मराठी आर्टिस्ट खूप टॅलेंटेड असतात. मी तुमचा फोटो आणि ऑडिशन पाहिले. यू आर व्हेरी टॅलेंटेड. थँक्यू सो मच सर, थँक्यू. पण तुम्ही माझ्या फिल्ममध्ये काम करू शकत नाही असं माझे असिस्टंट टोनीने मला सांगितलं. पण मला तर तुम्हीच या फिल्ममध्ये हिरोईन म्हणून हवे आहेत. ही तुमच्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. यू शुड डोंट मिस इट. हे बघा, मला तुम्हालाच घेऊन ही फिल्म करायची आहे. इफ एनी केस तुम्ही नाही म्हणाला तर मी ही फिल्म इथेच थांबवतो. नहीं नहीं सर, आप ऐसा मत कीजिए सर. मग तुम्ही नाही म्हणताय तर मी काय करू मग? सर नको ना, तुम्ही आता इतका पर्सनली मला कॉल केलाय तर मी एक सेकंड थॉट देईन या गोष्टीला. प्लीज थिंक अबाउट इट. मला माहित आहे
तुम्ही ही फिल्म करायला नक्की तयार व्हाल. आणि हो मी संजली, तुमचा तो दागिन्यामधला लुक आहे तो आम्हाला खूप आवडला. परफेक्ट लुक आहे तो. जेव्हा आपली मीटिंग असेल तेव्हा तुम्ही ती ज्वेलरी घालून तशाच तयार होऊन या. ती ज्वेलरी तुमच्याकडे आहे ना? हो सर, आहे ना. मी घेऊन येईन ज्वेलरी. थँक्यू सो मच सर. ओके बाय, सी यू सून. येस, सी यू, बाय. चलो दोस्त, मैं भी अब चलता हूँ. तो मुझे ऑल द बेस्ट तो करो. कुठे चाललास तू? जा रहा हूं उस देवांश जागीरदार की बीवी को भगाने. उद्याच्या पेपर मध्ये फ्रंट पेज न्यूज येणार आहे. देवांश जागीरदार की होने वाली वाइफ शादी के मंडप से भाग. चिटिश चिटिश चिटिश. हाय. अहो ती बॅग द्या इकडे. नाही, राहू द्या. अहो राहू द्या काय, इथल्या स्टाफला सांगतो, ते तुमच्या रूम मध्ये नेऊन ठेवतील. द्या. नाही ठीक आहे, मी ठेवते. हट्टी स्वभाव, ऐकणारच नाही. असू द्या. आई काय पडतं? नाही, असू दे असू दे. अहो काय असू दे, तुम्ही मोठे आहात ना माझ्यापेक्षा, आणि मोठ्यांच्या आशीर्वादावर लहानांचा हक्क असतो. पाया पडतो. शुभ आशीर्वाद. माझ्या सईशी यांचं जमलं असतं तर हे माझेच जावई झाले असते. लाखात एक मुलगा आहे अगदी, इतका यशस्वी श्रीमंत आहे, पण तितकाच नम्र. सईचा आणि यांचा जोडा सुंदर दिसला असता. बाय द वे, तुमची तब्येत कशी आहे आता? ऍक्च्युली मला जानूकडनं कळलं की तुमची तब्येत जरा खराब आहे म्हणून. हो, सकाळी जरा चक्कर आल्यासारखं वाटत होतं, पण आता बरी आहे. ओके, डोंट वरी. तुम्हाला काहीही लागलं तर प्लीज मला कळवा. हवं तर आपण डॉक्टरांना बोलून घेऊ इकडे. आणि सई, तुमचा भाऊ तो नाही आला? नेमक्या त्याच्या परीक्षेत आहो म्हणून नाही आणलं त्याला. माफ करा. हा, माफी काय मागताय? हे कसं आहे, अशा प्रसंगात जर घरातले सगळे असले तर छान वाटतं म्हणून. आणि मी भेटलो पण नाहीये ना त्याला कधीच, बाकी काही नाही. एनिवे, तुम्ही आलात, खूप छान वाटलं. सई, मला खरंच असं वाटलं नव्हतं तुम्ही आहात. थँक्यू. आता तुम्ही स्वतः मला आमंत्रण दिलंय म्हटल्यावर मित्राच्या लग्नाला यायलाच हवा ना. अरे जानू, बघ कोण आलंय. अगं बाई, आलात का तुम्ही?
बरं झालं आलात. नाही, मी म्हंटल की तुमच्या तब्येतीमुळे तुम्हाला यायला जमतंय न जमतंय. नाही, आता बाचीचं लग्न म्हणल्यावर यायला हवं ना. हो ना, हो बरोबर आहे. जानू, हा, आई ना बाहेर गेलीये जरा महत्वाच्या कामा करता, हॉटेलला नाही येते. अच्छा, हरकत नाही, येतील. म्हणजे बरं झालं आलात. तू त्यांना रूम दाखव ना त्यांची. हो हो हो, तुम्हाला रूम दाखवते. आणि सई, बरं झालं आलीस. हा, तुझ्याशिवाय या फंक्शनला काही मजाच आली नसती. आता मस्त मज्जा करूया आपण. आणि आईची अजिबात काळजी करू नको, आम्ही सगळे आहोत त्यांची काळजी घ्यायला. हा, चल तुला रूम दाखवते, ये. चल. तू सईला प्लीज सांभाळ. हे तिला जरा प्रिपेअर कर. तुझं ऐकेल ती म्हणून म्हणतोय. मी बोलते पण तू बोल प्लीज. ताई, ताईचं आपण बघू ना. तर तू आधी सईला तर समजू प्लीज. हँडल कर तिला नीट. सई. हा आई, तू पुढे हो, मी आलेच. बोला ना. प्रवास छान झाला ना. मला ना तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. बोला ना. मग कसं बोलू तेच कळत नाहीये, पण ह्या विषयावर तुझ्याशी बोलायला तर हवंच. काय बोलायचं असेल काकूंना? अंजलीचा आणि मामीचा खोटारडेपणा तर कळला नसेल ना?